हॅलो, मी प्रिया. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. इथं मी फ्लावर दाखवले होती ना, की मागच्या व्हिडिओमध्ये मी मुदगुलेश्वरला गेल्यानंतर तिथली फुलं म्हणजे मी कळ्या अशा तोडून आणल्या होत्या आणि पाण्यामध्ये त्याला टाकलं होतं. तर सकाळपर्यंत इतकं छान असं हे फ्लावर उमगले होते ना, किती छान, इतकं फ्रेश वाटत होतं ना खूप. तर मी साधी सिंपल अशी देवपूजा केलेली आहे आणि इथं गणपती बाप्पांना वगैरे एकदम असं छोटं छोटं फ्लावर ते आलेले आहेत. आणखीन पण खूप सारे मी पाण्यात ते टाकलेले आहेत. तर ना मी सगळी कामं वगैरे आवरून घेताना ना असंच मी टी व्ही लावली, तर तिथं मला देऊळ बंद 2 हा मूवी दिसला. म्हटलं हा मूवी डिलीट होण्याच्या अगोदर म्हटलं सगळं बाकी काम बाजूला ठेवून मी हा पूर्ण मूवी बघितला. इतका अप्रतिम मूवी आहे ना, अक्षरशः म्हणजे रडू आलं हा मूवी बघताना. खरंच खूप छान आहे. काय झालं शांत? खुशीची ना इथं बेस्ट फ्रेंड तिच्या घरी गेली आहे. इथं रेंटनी राहत होती पलीकडं आमच्या, म्हणजे खाली. तर काय झाले? सावकाश, व्यवस्थित. हां, आता सांग मला काय झालंय. खुशी ना इथं म्हणजे एकदम बारीक चेहरा करून बसली होती. आल्यानंतर रडली पण आहे तिनं. मला खोटं बोलायली नाही, तुझ्या डोळ्यावरून मला दिसतंय. बरं ठीक आहे, काय झालं? काय झालं? दुसऱ्या घरी गेली करायला? हां, दुसऱ्या घरी गेली तिला, दुसरीकडे राहायला गेली आहे. आता इकडे येणार आहे. इथे ना खुशीची बेस्ट फ्रेंड होती ती मुलगी, आमच्या शेजारी राहत होती. तिनं तिच्या घरी गेली आहे. तिनं रेंटनी राहत होती इथं पलीकड. तिचं स्वतःचं घर झालं म्हणून ती आता तिच्या स्वतःच्या घरी गेली आहे. तर खुशीला थोडंसं वाईट वाटतंय, सॅड सॅड फिलिंग येत आहे. रडली पण खुशी, हो की नाही? तिनं रडली जाताना. तिचं घर झाले म्हणून तिने तिच्या घरी गेली. आणखीन तुला खूप सारे नवीन फ्रेंड्स मिळणार आहेत पुढे आयुष्यामध्ये तुझ्या. आता आम्ही दोघीच आहोत, खालची आणि मी. आता आपण गेलो की त्यांनी नाही जात. त्यांनी ओके, खूप छान होती. हो ना. तिने मला चॉकलेट दिली की. खुशीपेक्षा तिनं एक म्हणजे खुशी 7 वर्षाची, 7, 8, 9, 10, तिनं 10 इयरची, म्हणजे तिनं कितीला होती की तिनं? तिसरीला आहे आता तिला. नाही, तिनं आता 4थीला गेली वाटतं. नाही, तिसरीला आहे. नाही, तिनं गेल्या वर्षी होती वाटतं 3रीला. तिनं म्हणजे सेकंडला होती. तिनं सेकंडला. म्हणजे तिनं फक्त तुझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठी आहे का? 1 वर्ष नाही, काय माहित. पण ना ती खुशीकडे यायची, खुशीचं मेकअप करायची, खुशीचं विंचरायची. थांब. तर खुशीचं विंचरायची वगैरे खूप छान. खुशीचा असा लाड करत होती तिनं. गंध वगैरे लावायची, घ्यायचं वरी, गपचूप यायचं. हो, तिकडं आतमध्ये बेडरूममध्ये सगळं मेकअपचं सामान आहे, तिथं जायचं. खुशीचा आणि काय करते, लिपस्टिक लावून. हां, लिपस्टिक तिला फार आवडायची. तिच्यामुळेच खुशीला सवय लागली लिपस्टिक लावायची. मी तर अजिबात सवय लावली होती खुशीला लिपस्टिक वगैरे लावायची. तर खुशीला फक्त तिच्यामुळे लिपस्टिक लावायची सवय लागलेली होती. पण असो, तुला आणखीन खूप चांगल्या चांगल्या फ्रेंड्स येणार आहेत तुझ्या आयुष्यामध्ये पुढे, हो की नाही? तिनं रडली? हो. तू पण रडली? बाय केली? हो, फक्त मी रडायची. तू फक्त रडायची ऍक्टिंग केली. सोन्याचं आहे गळ्यातलं. मग सोन्याचं माझं चांदीचं आहे बघा, आणि सोन्याचं म्हणते. मग आता अभ्यास करायचा की नाही? चला घ्या, सरांनी अभ्यास पाठवलाय, होमवर्क पाठवलाय सरांनी. कशाचं होमवर्क? घरातला होमवर्क. घरातला म्हणजे कशाचा होमवर्क असतो? अभ्यासाचा असतो. अगं काय पाठवलंय होमवर्क? पाडे.
कितपर्यंत 14-15चा बाबा येणार आहेत. आता रात्री ह्यांनी खुशीचा फक्त एक फोन केला, बाबा हे आणा ते आणा, तर ह्यांनी एवढं मोठं तिला खायला आणलं. पर एवढं खाऊन तिची तब्येत बिघडली होती. आणि दुसऱ्या दिवशी हे मला पारिजातकाची फुलं आणून दिली होती खुशीनं. किती छान असं मी देवघर सजवलं, इतकं मस्त असं फ्रेश वाटत होतं ना, म्हणजे खूपच भारी वाटत होतं. मला तर असं पारिजातकाचा मी सडाच टाकला देवघरांवरती असं केले होते मी. खूप छान अशी पूजा, देव पण मी घासले होते. आमोशा वगैरे आहे ना, तर त्याच्यामुळे. आता चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड श्री स्वामी समर्थ सर्वांना.